नमस्कार, मी वर्षा फॅशनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत पफ स्लीव्स फुगाबाई कांजीवरम साडीवरचा ब्लाऊज आहे हा. तर याची डिझाईन पण मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे. ह्याच चॅनलवर वर्षा फॅशन नसेल बघितली तर ती पण तुम्ही बघा. मी ती पण याच्या कमेंट बॉक्समध्ये लिंक देऊन ठेवील. तर इथे बघू शकता तुम्ही अगोदर आपण पुठ्ठ्यावरती बाई कटिंग करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर बघू शकता फ्रंटचा जो म्हणजे मोंडा असतो तिथून थोडा अर्धा इंच कमी घेतलेला असतो. आणि आता या अस्तरचा कपडा आहे बघू शकता तुम्ही. मी डबल फोल्डमध्ये फोल्ड करून घेतलेला आहे या पद्धतीने. म्हणजे आपली एकाच वेळेस दोन स्लीवची कटिंग लगेच होते एकाच वेळेस. तर अशा पद्धतीने व्यवस्थित अगोदर सरळ ठेवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही फोल्ड बाजू इकडनं आहे आपल्या. आता फोल्ड बाजूच्या बाजूने आपल्याला इथे 4 ते 5 इंचाचा कपडा एक्स्ट्रा घ्यायचा आहे जिथे आपल्याला चुन्या पाडायच्या आहेत. तर मी इथे 5 इंचाचा कपडा एक्स्ट्रा घेतलेला आहे. तुम्ही 4.5 4 जसं तुमच्याकडे जेवढा कपडा अवेलेबल असेल तेवढा तुम्ही घेऊ शकता. तर इथे मी 5 इंचावरती अशी एक मार्क करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही. आणि तिथून पुढे आपण जी आपली बाही आहे कटिंग केलेली पुठ्ठ्यावरती ती आपल्याला इथे जशीच्या तशीच ठेवून कटिंग करून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने. आणि त्यानंतर आपल्याला आता इथे जे हे एक्स्ट्रा कापड दिसतं ते कट करून घ्यायचं आहे आणि जो बाहीचा आकार आहे तो तसाच कटिंग करून घ्यायचा आहे या पद्धतीने. आता मार्किंग करून घेतलेल्या यावरून आपण व्यवस्थित कटिंग करून घेत आहोत या पद्धतीने बघू शकता तुम्ही. आणि इथे जे म्हणजे आपण 5 इंचावरती जे मार्क केलेलं आहे तिथं आपण कट देऊन घेतलेला आहे म्हणजे आपल्या लक्षात राहील अशा पद्धतीने. आणि फ्रंटचा मोंडा जो असतो तो अर्धा इंच आतमधून असतो तर त्याची कटिंग आता आपण अशी बाई उघडून करून घेत आहोत. म्हणजे एकाच वेळेस दोन्ही पण बाईंची कटिंग होऊन जाते. पुढचा आणि मागचा ते करण्यासाठी आपण इथं फ्रंट आणि बॅक असं टाकून घेत आहोत दोन्ही पण अस्तरवरती, जेणेकरून आपल्या लक्षात येईल फ्रंट साईड कोणती आहे आणि बॅक साईड कोणती आहे या पद्धतीने बघू शकता तुम्ही. आता हे जे आहे माझ्याकडे साडीचा काठाची लेस आहे तर इथे आपण ही बाई ठेवून बघत आहोत. तर इथे बघू शकता तुम्ही एवढा कपडा कमी पडतोय मला म्हणजे काठाचे. तर बाईला कपडा कमी पडत असेल आणि आपल्याला फुगाबाई शिवायची असेल तर त्यासाठी तुम्ही बघू शकता इथे ब्लाऊज मधलाच हा जो कपडा आहे तो मी कट करून घेतलेला आहे. ॲक्च्युली काठामध्ये बाई म्हणजे साधी बाई असेल तर होऊ शकते, पण आपल्याला फुगाबाई शिवायची होती आणि फुगाबाईला कपडा जास्तच लागतो. तर त्यासाठी आपण हा जॉईंट कसा द्यायचा हे पण मी तुम्हाला सांगत आहे. तर बघू शकता तुम्ही आपला 6 इंच कपडा कमी पडत होता तर मी ब्लाऊजमधून अशा प्रकारे हा कपडा कट करून घेतलेला आहे. आणि दोन्ही पण बाजूने आपल्याला व्यवस्थित हा जॉईंट देऊन घ्यायचा आहे. आणि त्यावरती जी डिझाईन आहे पानांची ती पण अगोदर चेक करून घ्यायची आहे. म्हणजे बरोबर जशी साडीवरती ती पानाची जी डिझाईन असते बुट्ट्याची वगैरे ती तशीच सरळ आली पाहिजे. तरी ते बघू शकता तुम्ही हा मी 6.5 इंचाचा कपडा एक्स्ट्रा जो आहे तो कट करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण तो ठेवून घ्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी अगोदर त्यांना टाचणी लावून घेतलेली आहे. आणि जी तुम्हाला सांगितलं होतं जी डिझाईनची बाजू आहे ती बरोबर उलटं सुईचं काय असेल ते बघून घ्यायचं आहे. जसं साडीवर आहे तसंच दिसलं पाहिजे ब्लाऊजला पण, तेव्हा ते चांगलं दिसतं किंवा लुक पण छान येतो त्या बाईचा. तर अशा पद्धतीने मी जिथे टाचणी लावलेली आहे तिथं स्टिचिंग करून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवतेच. बघा तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू. आवडला तर
वाटतील. बघा किती छान पप पडलेला आहे आपल्या बाईला. आता इथे आपण जो पुट्ट्याची बाई आहे ती ठेवून घ्यायची आहे आणि किती कमी पडते म्हणजे थोडीशी वाढव झाली आहे तर 1-2 चुन्या आपण एक्स्ट्रा घालून घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही मी अगोदर 1-2 एक्स्ट्रा चुन्या घालून घेतल्याच्या नंतर आता एकदम बरोबर आलेली आहे. तर आपण खालच्या साईडनी जे आपल्याला कापड आहे तिथे आपल्याला गोट मार म्हणजे अशी मोठी पायपिंग लावायची आहे. तर तुम्ही इथे लेस पण वापरू शकता किंवा साडीचा कपडा पण वापरू शकता म्हणजे जेणेकरून ते आणखीन ॲक्टिव्ह आणि एकदम सुंदर दिसेल. तर इथे मी अस्तरचाच कपडा लावून घेत आहे आणि तो जॉईंट केलेला आहे थोडा थोडा. माझ्याकडे अखंड कपडा नव्हता त्यामुळे असाच जॉईंट करत करत मी खालच्या साईडने ते लावून घेत आहे. तर अगोदर तुम्ही चेक करायचं आहे आपली खालची बाजू कोणती आहे वरची बाजू कोणती आहे आणि ते बघून आपण इथे म्हणजे जे काही आपल्याला पायपिंगला लावायचं आहे मोठी पायपिंग लावून घ्यायची आहे इथे. तर त्यासाठी बघून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हा कपडा लावून घ्यायचा आहे या पद्धतीने. बघू शकता तुम्ही इथे तुम्ही साडीचा कपडा जर असेल तुमच्याकडे डिझाईनमधून उरलेला शिल्लक तर लावू शकता आणि नसेल तर नाही लावला तरी चालेल किंवा मग लेस वगैरे जे काही तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही लावू शकता म्हणजे आणखीन बाईला लूक छान येतो आपल्या. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपली पफ स्लीव्ज बनवून तयार आहे आणि अशा पद्धतीने आपण ती तयार करून घेतलेली आहे. कशी वाटली तुम्हाला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक पण नक्की करा आणि चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी वर्षा फॅशन चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे. तर ही बाई जोडायची कशी ही मी तुम्हाला सांगते. तर बघू शकता तुम्ही अगोदर आपण मिडल पॉईंट काढून घ्यायचा आहे. मध्यभाग इथपासून आपण तिथे मार्किंग केलेली आहे आणि अशा बाजूने आपण जोडायला सुरुवात करायची आहे. म्हणजे दोन्ही बाईचे आपले जे शोल्डर आहे पुढचा भाग मागचा भाग जोडल्याच्या नंतर तिथे जे आपण मध्यभागी जे मार्क केलेलं आहे तिथपासून आपण स्लीव जोडायला सुरुवात करायची आहे आणि जोडून झाल्याच्या नंतर ती अशा पद्धतीने तयार होते. बघू शकता तुम्ही किती छान पप आलेला आहे. लॉंग स्लीव पण तुम्ही अशाच पद्धतीने शिवू शकता म्हणजे कोपरापर्यंत बाई आहे आणि फुगा बाई शिवायची इथं खाली लेसला ठेवायची आणि थोडासाच फुगा वरती घ्यायचा 4 ते 5 इंचाचा आणि 9-10-11 इंचाची जी काही तुम्हाला बाई शिवायची असेल ती तुम्ही लॉंग बाई शिवू शकता. आता मी 5.5 ते 6 इंचाची बाई शिवलेली आहे. तर बघा किती छान पप आलेला आहे. कशी वाटली तुम्हाला ते पण सांगा आणि आवडली असेल तर लाईक पण करा आणि भेटूया अशाच पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा आणि बघा तुम्ही किती छान आपली स्लीव्ज बनवून तयार झालेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं अगदी मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.